यांच्यातला संघर्ष आणखी भीषण वळणावर जातोय। पण या संघर्षात आता आणखी 2 भारतीयांना जीव गमवावा लागलाय। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलाय। इराणनं इराकजवळ अमेरिकेच्या मालकीच्या जहाजावर हल्ला केला। हे तेलवाहू जहाज होतं। या आत्मघाती हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झालाय। नेमकं काय घडलं, कसं घडलं, सविस्तर पाहूया। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। एकीकडे इराण अमेरिकेतला तणाव वाढतोय, तर आपणच ताकदवान असल्याचा दावा दोन्ही देश करतायत। इराणमध्ये एकही ठिकाण बेचिराग करायचं शिल्लक नाहीये असं सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध आपणच जिंकल्याचा दावा केलाय। तर दुसरीकडे इराण अजूनही आक्रमक हल्ले करत अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देतोय। यात इतर देशांचं मात्र नुकसान होतंय। नेमकं हेच झालंय भारतासोबत। इराणनं अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी 2 तेलवाहू जहाजांवर हल्ला केला। होर्मुझ सामुद्रधुनीला लागून असलेल्या पर्शियन गल्फमध्ये ही 2 तेलवाहू जहाजं उभी होती। यातील एक जहाज अमेरिकेचं तर एक ग्रीकचं होतं। या हल्ल्यात अमेरिकेच्या तेलवाहू जहाजावर असलेल्या भारतीयाचा मृत्यू झालाय। सेफसी विष्णू हे तेलवाहू जहाज अमेरिका स्थित सेफसी ट्रान्सपोर्ट कंपनीचं आहे, तर जायफरोस हे ग्रीकचं जहाज आहे। वेसल फाइंडर मेरीटाइम ट्रॅकिंग साइटच्या माहितीनुसार सेफसी विष्णू ही क्रूड ऑइल टँकर जहाजाची बांधणी 2007 मध्ये करण्यात आली होती। हे जहाज 228.6 मीटर लांब आहे आणि 32.57 मीटर रुंद आहे। सेफसी संबंधित जवळच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। या हल्ल्यात जहाजावरच्या क्रू मेंबर्सचा मृत्यू झालाय। क्रू मेंबर भारतीय होता। कंपनीला यामुळे धक्का बसलाय। यात इराकजवळ असलेल्या अमेरिकेच्या मालकीचं तेलवाहू जहाज सेफसी विष्णूला इराणनं लक्ष्य केलं। इराकच्या सागरी हद्दीत असलेल्या अल खोर अल जुबैर बंदरावर इराणच्या सुसाईड बोटीनं हा आत्मघाती हल्ला केला। या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 27 जणांना वाचवण्यात यश आलंय। चालक विभाग आणि इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। त्यांना बसरा इथं आता नेण्यात आलंय। इराणनं हल्ला केलेलं दुसरं तेलवाहू जहाज ग्रीकचं आहे। दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीत भारताकडे येणाऱ्या एका कार्गो जहाजावरही हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। थायलंडचं मयुरी नारी हे कार्गो जहाज गुजरातमधल्या कांडला बंदराकडे येत असताना त्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 2 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर एक जण बेपत्ता असल्याचं समजतंय। पण परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत अधिकृत दुजोरा देताना केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय। इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या संघर्षात आतापर्यंत या देशातल्या शेकडोहून अधिक लोकांचा बळी गेलाय। या युद्धाचा थेट परिणाम हा भारतीय सागरी व्यापार आणि नागरिकांवर होतोय। थायलंडच्या मालकीचं मयुरी नारी हे जहाज गुजरातकडे येत असताना इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केला। या हल्ल्यात याच 2 भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एक जण बेपत्ता आहे। या भीषण संकटामुळे परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं युद्धग्रस्त भागातल्या भारतीयांच्या मदतीसाठी 24 तास कार्यरत असणारा स्पेशल कंट्रोल रूम सुरू केलाय। दरम्यान आखाती देशातल्या या संघर्षाला 12 मार्च रोजी 13 दिवस झालेत, मात्र अद्यापही हा संघर्ष कमी व्हायची चिन्ह नाहीयेत। याच दरम्यान 1 आणि 2 मार्च रोजी इराणनं ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी व्यापारी जहाज MV MKD व्योम आणि SV स्कायलाइटवर ओमानच्या किनाऱ्याजवळ हल्ला केला होता। या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाला। यातला एक जण मुंबईचा असल्याची माहिती समोर आली आहे। दीक्षित सोळंकी असं त्याचं नाव आहे, पण अजूनही त्याचं पार्थिव कुटुंबियांना मिळालं नसल्याचं समजतंय। दरम्यान इराणी सैन्याच्या ऑपरेशनल कमांडनं सरकारी टीव्हीवर एक घोषणा केली आहे। अमेरिका, इस्रायल किंवा त्यांच्या सहयोगींशी संबंधित जहाजांना लक्ष्य केलं जाईल असा हा इशारा आहे। तसंच होर्मुझ सामुद्रधुनीतून एक थेंबही तेल जाऊ देणार नाही असाही इशारा यावेळी देण्यात आलाय। त्यामुळे येत्या काळात या आखाती देशांमधला संघर्ष असाच वाढत जाणार असं सध्या तरी दिसतंय आणि त्याची झळ भारताला पोहोचताना दिसतेय। त्यामुळे जगभरात शांतता स्थापित व्हावी अशीच सगळ्यांची इच्छा आहे। तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।